नमस्कार, मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे. बेनकाब खाकी की कहाणी, खाकी की जुबानी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आज आहेत नागपूर शहराचे डी-सी-पी राहुल मदने सर आणि आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात नेमकं त्यांचा हा संपूर्ण डी-सी-पीपर्यंतचा प्रवास कसा होता आणि काही गप्पा आपण त्यांच्यासोबत मारूया. मदने सर, प्रथमतः आपलं स्वागत देशोन्नतीमध्ये. आज आपण ज्या पदावरती आहात ते खूप जबाबदारीवालं पद आहे. आपल्याला समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे सिच्युएशन्स येतात. त्याला आपण कशाप्रकारे हँडल करता हे तर तुम्हाला तुमचंच माहिती आहे. पण हा एकंदरीतच डी-सी-पीपर्यंतचा हा जो आपला प्रवास होता, लहानपणीपासून ते आत्तापर्यंतचा, याबद्दल काही आमच्या प्रेक्षकांना सांगा. ते खरं तर पूर्ण शिक्षण हे ग्रामीण भागातून झालं आणि कॉलेज बी-एस-सी ॲग्री मध्ये ज्यावेळेस खरं तर बी-एस-सी ॲग्री करणं म्हणजे ज्यावेळेस आमच्या गावातील काही विद्यार्थी किंवा जे माहितीगार होते की बी-एस-सी ॲग्री गेल्यानंतर त्या ठिकाणी एम-पी-एस-सीचं चांगलं वातावरण आहे, त्या कॉलेजला हे झाल्यानंतर एम-पी-एस-सी मध्ये आपण चांगल्या पोस्टवर जाऊ शकतो आणि माझं स्वप्न असं होतं की मला पी-एस-आय बनायचं होतं. त्या अनुषंगाने मी पुणे कॉलेजला ॲडमिशन मला मिळालं. ते शेवटचं माझं कॉलेजचं ॲडमिशन होतं आणि सेकंड इयरपासून त्याची तयारी करायला लागलो आणि ज्यावेळेस थर्ड इयरलाच असताना मी पी-एस-आयची मेन्स क्वालिफाय झालो आणि त्यावेळेस आणखीन कॉन्फिडन्स वाढला की चला आपण पी-एस-आय होऊ शकतो. म्हणून त्यानंतर जी जनरल एम-पी-एस-सी एक्झाम आहे त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, त्याच्यामध्ये डी-वाय-एस-पी इतर जे क्लास 1ची पदं आहेत त्याच्यासाठी पुन्हा तयारी करायला लागलो आणि कॉलेजच्या जे कॉलेजचे सिनियर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे कोणतेही कुठे कधी आम्हाला खाजगी क्लासेस लावण्याची गरज पडली नाही आहे. केवळ सिनियरचं मार्गदर्शन यावरती जे आमचे खरं तर आमची जी पंढरी समजली जाते एम-पी-एस-सीची हे आमचं राहुरी विद्यापीठ आणि तिथं असणारे सिनियर आणि त्यांच्यासोबत आम्ही केलेला अभ्यास ह्याचंच पूर्ण हे श्रेय आहे. बरं. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणजे आता पी-एस-आय पदापासून सुरुवात केली तुम्ही. कशा प्रकारचा अनुभव होता? म्हणजे जेव्हा तुम्ही ती वर्दी जेव्हा घातली असेल, एक स्वप्न आपलं पूर्ण होतं. घरच्यांचा काय अनुभव होता? घरच्यांना कसं वाटलं होतं ते? हे खरं तर हे जसं डी-वाय-एस-पीचं सिलेक्शन मला 2010 साली झालं आणि मी कृषी पदवी ही 2009ला पासआउट झालो आणि पासआउट झालो आणि सिलेक्शन झालं. आमच्या बॅचचं जे सर्वात तसं वयाने मी लहानच होतो आणि त्यावेळेस खरं तर सर्वांना आनंद होतो साहजिकच आहे. आणि त्या पद्धतीने सर्वांना घरच्यांना सुद्धा आनंद झाला की मुलगा कुठंतरी काहीतरी करतोय आणि त्याच्या अनुषंगाने जे काही अभ्यास करण्याची पद्धती असेल किंवा अभ्यास केला असेल तर खूप लवकर सुरुवात केली होती. सेकंड इयरला असतानाच अभ्यास सुरू केला होता. जनरली आपण पाहिलं तर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आपण अभ्यासाला सुरुवात करतो. आपल्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की जर लवकर अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला यश मिळतं. कारण मी ॲक्च्युली प्री क्वालिफाय डिग्री पूर्ण होण्यापूर्वी झालेलो होतो. लास्ट सेमिस्टरला 2009लाच प्री क्वालिफाय झालेलो होतो. त्यामुळं मला जसं डिग्री मला मिळाली त्याच वर्षी मेन्स एक्झामसुद्धा होती आणि जो काही मी 2-3 वर्ष डिग्रीमध्ये असताना अभ्यास केला त्याचा मला खूप फायदा झाला आणि वरिष्ठ सिनियरच्या नोट्स असतील, ज्यावेळेस राहुरी विद्यापीठात मी मेन्ससाठी अभ्यास करत होतो त्यावेळेस जी एक खूप कमी वेळ मला मिळालेला होता आणि त्याच्यामध्ये वरिष्ठांनी ज्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या होत्या, जे आमचं त्या ठिकाणी ग्रुप बनवलं जातात आणि सिनियरनी त्या नोट्स रेडीमेड मला मिळाल्या. तो एक त्याचा एक फायदा मला चांगला झाला आणि मला कमी वेळेत चांगला अभ्यास करता आला आणि ओव्हरऑल ज्या महाराष्ट्रात 362 जागा होत्या, त्याच्यापैकी मला 181वी त्यावेळेस माझी रँक होती आणि त्याच्यामध्ये मला अकाउंट अँड फायनान्स क्लास 1 ऑफिसर मिळाला असता. पण त्याच्यामध्ये स्पोर्ट्स क्वार्टरतून सुद्धा एक जागा डी-वाय-एस-पीसाठी राखीव होती आणि मला ती जागा मिळाली आणि त्यावेळेस खेळाडू संवर्गामध्ये महाराष्ट्रात मी प्रथम होतो. वाह! जसं आपण बघतो एक कल्पना असते सगळ्यांच्या मनात म्हणजे जसं लहान पोरं असतील किंवा आमच्या वयातले लोकं म्हणा किंवा वयस्कर. पोलीस म्हटलं तर एक हातामध्ये बंदूक आणि एकदम वर्दी टाईट याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यातली पहिली हातात रिव्हॉल्वर तुम्ही पकडली असेल, तेव्हा कशी भावना होती? म्हणजे ते खरी प्रत्येकाला रिव्हॉल्वर. खरं तर ते अट्रॅक्शन असतं. आपण नेहमी मूव्हीमध्ये बघतो किंवा ऐकतो. पण ज्यावेळेस रिअल फील्डमध्ये आपण काम करत असतो ते फिल्मी जीवन आणि खरं रिॲलिटी ह्यात खूप फरक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काम करत असताना बरेच अनुभव बऱ्याच वेळेस तुम्ही हायपर होता. बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपण त्या ठिकाणी जावं किंवा ॲग्रेसिव्हपणा दाखवावं. पण हळूहळू जसं अनुभव येईल तसं तो ॲग्रेसिव्हपणा असेल किंवा काही चुका पण होत असतात. काय आपल्याला अनुभव येईपर्यंत खरं तर काही समजत नाही. पोलीस डिपार्टमेंट हा खूप मोठा असा एक अनुभवाचं तुम्हाला शिदोरीसोबत
देणारा डिपार्टमेंट आहे की वेगवेगळ्या चॅलेंजिंग केसेस आपल्यासोबत येतात. आपल्यासोबत लॉ अँड ऑर्डरच्या जे काही सिच्युएशन तयार होती ते सुद्धा खरं तर अनुभवामधूनच त्याला हँडल करू शकतो. जे स्टार्टिंगचे काही दिवस असतात, तुम्ही सर्व्हिस करत असता त्यावेळेस काही चुका पण आपल्याकडून होतात. पण त्यातूनच शिकलं जातं. आमचे जे हेड कॉन्स्टेबल असतील, आमचे जे ऑफिसर असतील, ह्यांच्या अनुभवातूनच खरं तर जर कम्युनिकेशन चांगलं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्युनियर ऑफिसरशी ठेवलं, तर निश्चितच आपल्याला तो अनुभव चांगला एक लॉ अँड ऑर्डर असतील, क्राईम डिटेक्शन असेल किंवा प्रिव्हेन्शन असेल, ह्या गोष्टी आपण त्यातून शिकू शकतो. फायरिंग केली आपण कधी फील्डवर? नाही, फायरिंग कधी करायची गरज पडली नाही ॲक्च्युली. कारण आपण जर समोर कम्युनिकेशन ठेवलं, लोकांशी कम्युनिकेशन ठेवलं, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत हे विचारून घेतले किंवा त्याच्यातून कुठला जर आपण मार्ग काढला, तर निश्चितच संघर्षाची भूमिका येत नाही आणि विदाऊट संघर्ष आपण तो सिच्युएशन हँडल करू शकतो. त्यामुळे त्याची कधी आवश्यकता लागली नाही. आता जसं तुम्ही सांगितलं PSI पासून आज DCP पर्यंतचा तुमचा प्रवास होता आणि तुमच्या लाईफमधला असा कोणता इंटरेस्टिंग केस तुम्हाला वाटला जो खरंच एक चॅलेंजिंग केस होता आणि म्हणजे खरंच त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये तुम्हाला मजा आली, नंतर कुठेतरी वाटलं की नाही खरंच हा केस आपण सॉल्व्ह केला, हा खरा केस होता? याच्यामध्ये काय आहे की माझं सिलेक्शन DYSP पासून सुरू झालं आणि DCP पर्यंत आलो. ह्याच्यामध्ये बऱ्याच जवळजवळ 13 वर्षाची सर्व्हिस आतापर्यंत झाली. बऱ्याच केसेस येतात ज्याच्यामध्ये खरं तर पॉक्सो केसेस असतील, ज्या ठिकाणी तुम्हाला अननोन कधी तक्रारदार येतो की अननोन आरोपी असतो आणि ते आपल्याला शोधायचे असतात. अशा वेळेस खरं तर हे टीमवर्क आहे. पोलीस खात्यामध्ये इंडिव्हिज्युअल असं काही तुम्हाला हे नाही आहे, टीमवर्क असतं. ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ॲनालिसिस करावी लागते, काही माहिती घ्यावी लागते. त्याच्यामधून एक टीमवर्कमधून बऱ्याच केसेस सॉल्व्ह झाल्या, जे आतापर्यंत माझ्या ह्याच्यामध्ये मर्डरचे केसेस यवतमाळ असेल, संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल, की अशा ठिकाणी ज्या मर्डरचं केसेस होते की आपल्याकडे काही क्ल्यू नसताना सुद्धा आम्ही त्या शोधून काढल्या. काही इन्फॉर्मेशन असेल, त्यानंतर CDR ॲनालिसिस असेल, मोबाईल असेल, की आज जर बघितलं, जर केसेस तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर त्याच्यामध्ये CCTV फुटेज आहे. त्यानंतर ज्या आरोपींचे मोबाईल लोकेशन आहेत, ह्या खूप मोठा दुवा आम्हाला आहे की त्याच्यामधून आम्ही आरोपीपर्यंत पोहोचतो. जे पूर्वी होतं की तुम्हाला इन्फॉर्मेशन येत होत्या, हे खूप प्रमाण कमी झाले. लोकही आज जे आपण खबरे असतात, मुखबिर असतात, ते नाही बरोबरच आहेत. त्यामुळे ते इन्फॉर्मेशन कमी येते. पण खरं तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप चॅलेंजिंग आहेत, ज्या मर्डरच्या केसेस, रेपच्या केसेस, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीच नसतं किंवा काही जागेवर स्पॉटमध्ये काही मिळत नाहीत. पण तुम्हाला ते सॉल्व्ह करायला त्यामध्ये चॅलेंज असतं आणि ते सॉल्व्ह खरं तर ते समाधान तुम्ही ज्यावेळेस केसेस सॉल्व्ह करता ते समाधान एक वेगळंच असतं की तुम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी मेहनत घेत असता आणि केस जर सॉल्व्ह झाली तर जे तुम्ही मेहनतीचं कुठंतरी आउटपुट मिळालं त्याच्यामध्ये खूप मोठं समाधान मिळून जातं. तुमच्या आठवणीतला असा कोणता केस म्हणजे कशा प्रकारे ती माहिती प्रथम तुम्हाला मिळाली की असं असं एक गुन्हा घडलाय किंवा असं असं क्राईम त्याच्यामध्ये झालेलं आहे? काही यवतमाळच्या केसेस आहे. त्याच्यामध्ये एका ST डिपो मॅनेजरचा मर्डर होतो आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस स्पॉटला व्हिजिट देतो त्यावेळेस खरं तर एक समजत नाही की हा मर्डर कसा होऊ शकतो. कारण तिथं त्याचं कुठंतरी त्याच्या अंगावरचे कपडे नसतात. त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये कॉन्डम पडलेलं असतात आणि हे कुठंतरी असं विचित्र त्या ठिकाणी सीन असतो आणि आपल्याला म्हणजे समजत नाही की हे झालंय कशामुळे करू शकतो. कारण समोरचा ज्यावेळेस त्या ठिकाणी असतो की एखाद्या जेंट्सचा ज्यावेळेस मर्डर होतो पण तिथं लेडीज असण्याचं कुठंच तुम्हाला दिसत नाही की या ठिकाणी लेडीज असू शकते किंवा दुसरं काही असू शकतं. ते कॉन्डम पण हां, तिथं कॉन्डम बीज सापडत आहे, तिकडं त्याला दगडाने ठेचून मारलेलं हे दिसतं. तर अशा वेळेस ती केस ज्यावेळेस आम्ही हँडल करतो त्यावेळेस तिथं एक युवक त्याच्यामध्ये आरोपी मिळतो जो की 22-23 वर्षाचा आहे. त्याचं नवीनच लग्न झालेलं असतं आणि त्याची पत्नी माहेरी डिलिव्हरीसाठी गेलेली असते. तर त्यातून आम्हाला कुठंतरी खूप मोठं असं ओपन झालं की या ठिकाणी समलैंगिक संबंध ठेवले जातात आणि त्या ठिकाणातून जे समलैंगिक संबंध ठेवणारे हे त्याच्यामध्ये एकमेकांना रोज भेटतात आणि ते जे आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. त्या पद्धतीने जे अपोजिट अट्रॅक्शनवाले असतात ते एकमेकांना त्या ठिकाणी घेऊन जातात आणि अशीच केस होते की
खरं तर ते खूप कॉम्प्लिकेशन होतं आणि समजत नव्हतं, पण आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठी मेहनत घेतली. आमच्या टीमने त्यावेळेस मेहनत घेतली. म्हणजे तो युवक 23 वर्षावाला आणि तो एस टी डेपो हां, तो कारण ते कर्मचारी. कुठेतरी म्हणजे आमच्या कॉन्शियसला पटत नव्हतं, की असाही प्रकार कुठं मिळू शकतो आणि तो 23 वर्षाचा युवक होता, हा 55 वर्षाचा हे होता. ज्यावेळेस त्यांचे पहिल्यांदा युवकाने त्याच्यासोबत संबंध आले, त्यानंतर ह्यांनी संबंध त्याच्यासोबत ठेवायचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी दगडाने ठेचून त्याला मारण्यात आलं. असा अच्छा, हा 23 वर्षाच्या हां, युवकाला. 23 वर्षाची युवक. अशी एक केसेस होती. अशा केसेस येतात ज्यावेळेस तुम्हाला खरं तर खूप जपून समाजामध्ये वागावं लागतं. काही लोकं माहिती देत नाहीयेत. पण तरीसुद्धा तुम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी कधी-कधी हार्ड बनावं लागतं आणि माहिती घ्यावी लागते. अशा माहितीतून बऱ्याच गोष्टी होतात, की जी आम्हालाही कधी समाजात हे घडू शकतं, असे प्रकार नाही. खरं तर जे हे लैंगिक अत्याचाराचे प्रकार आहेत, त्यातून मर्डर होतात. खूप मोठ्या प्रमाण ह्याचं आहे. एक त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, की जे आम्ही आतापर्यंत हे बघितलं. एक पैशाच्या व्यवहारातून जे काही मर्डर होतात, गुन्हे होतात. दुसरं त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचारात किंवा लैंगिक संबंधातून हे गुन्हे होतात. हे 2 महत्त्वाची जवळ-जवळ 90% हेच कारणं आहेत, की त्याच्यामध्ये मर्डर किंवा अत्याचार गुन्हे घडले जातात. कारण हे कुठेतरी विकृती आहे समाजामध्ये आणि समलैंगिकतेची आणि त्याच्यातून बऱ्याच ठिकाणी अत्याचार होतात. तसंच लहान मुलींवरती असतील, लहान मुलांवरती असे केसेस खूप पाहण्यात आले आणि त्याचं डिटेक्शन करण्यात सुद्धा एक चॅलेंजिंग असतं आणि झाल्यानंतर सुद्धा खूप समाधान मिळतं. आता नुकतंच एक बंगलोरमध्ये केस झाला, की ते बंगलोरमध्ये एक दाम्पत्य राहत होतं आणि त्यांचा डिव्होर्स वगैरे झाला होता, काहीतरी होतं. तर त्याच्यामध्ये ती जी बाई आहे, महालक्ष्मी नाव आहे तिचं, तिचे 59 तुकडे केले आरोपींनी आणि त्या घराच्या फ्रिजमध्येच ते ठेवले होते आणि जेव्हा त्या गोष्टीचा वास पसरला, तेव्हा नागरिकांना, इतर आजूबाजूच्यांना, तर असे जे हे विकृत आरोपी आहे, यांचे जेव्हा तुम्ही इंटरोगेशन करता, म्हणजे जेव्हा त्यांना बंद खोलीमध्ये तुम्ही प्रश्न विचारता वगैरे, हे कशा प्रकारची उत्तरं देतात? म्हणजे एक यांची विकृतता कुठपर्यंत पसरली? तुम्हाला कसं सगळ्यात भयंकर अनुभव नाही होता? आतापर्यंत जे आम्ही आरोपी बघितले ह्याच्यामध्ये कुठेतरी पैशाचा व्यवहार, कुठेतरी लैंगिक संबंधाची त्या ठिकाणी असलेली किनार किंवा जी विकृती आपण सायकॉलॉजी तर बघितली, तर ह्याच्यामध्ये खरं तर शेवटपर्यंत आम्ही ज्यावेळेस जातो, हे त्याची बाजूही आपण ऐकतो, की काय हा प्रकार आहे. तर कुठेतरी तो दुखवलेला असतो किंवा कुठेतरी समोरच्याने काहीतरी त्याच्या लाईफमध्ये त्याला फसवलेलं असतं किंवा त्याच्यासोबत चीटिंग केलेली असते. त्या मानसिकतेतून कुठेतरी बदला घ्यायच्या ह्या भूमिकेतून असे विकृतपणा झालेला आम्हाला दिसून येतो. पण त्याची दुसरी बाजू बघणं हे आम्हाला तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं, की काय याने केलं? का मोटिव्ह होता? ह्याने हे जे करण्याचं काय कारण होतं? त्याच्या बऱ्याच वेळेस असं निदर्शनास येतं, की जो त्याचा पार्टनर असेल, दोन्ही आयदर मेल या फिमेल, त्याला कुठेतरी चीट करत असतो, कुठेतरी त्याचे बाहेर संबंध आलेले असतात किंवा अशा ह्याच्यातून बऱ्याच ठिकाणी मर्डर होतात किंवा अत्याचार होतात, असं आम्हाला निदर्शनास आलंय. पण असे एवढे 59 तुकडे, नाही, एवढी आता त्या केसबद्दल मला नक्की काय घडलं हे नाही सांगता येणार. पण जे जनरली जे काही घडतंय किंवा जे माझे अनुभव जे केसेस पाहून आलेले आहेत, ते अशा प्रकारचे आहेत. जसा इतक्या वर्षाचा आपला अनुभव आहे, सफर आहे एवढ्या वर्षाचा. तुम्हाला कोणत्या आपल्या वरिष्ठ, आपल्यापेक्षा अधिकारी, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत काम करण्यात कोणता जास्ती खूप इंटरेस्ट आला, की हां, मला यांच्यासोबत काम करायचं होतं किंवा यांच्यासोबत खूप काही शिकायला भेटतंय किंवा नाही याच्यामध्ये जे माझे प्रत्येक सिनियर आहेत खरंच खूप चांगल्या पद्धतीने मला आतापर्यंत जे मला एस-पी झाले, मला जे ॲडिशनल एस-पी सिनियर म्हणून त्यांच्यासोबत काम करता आलं. तसेच या ठिकाणी आल्यानंतर सी-पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करता आलं. याच्यामध्ये जे आता जे आमचे सिंगल सर असतील, जे पूर्वीचे अमितेश कुमार सर असतील, हे दोघंही अतिशय पद्धती प्रत्येकाच्या कामाच्या सिनियरच्या वरिष्ठांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत चांगले अनुभव मिळाले. तसे नगरला असताना मनोज पाटील सर असतील, यवतमाळला असताना रंजनकुमार शर्मा असतील, तसं हिंगोलीला असताना त्या ठिकाणचे एस-पी असतील. तर ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जे स्टार्टिंगला जे प्रोबेशनरला असताना लक्ष्मी गौतम सर असतील, ह्या ह्या वरिष्ठांकडून अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं आणि फील्डवरती काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं हे की तुम्ही ऑब्झर्वेशन तुमचं खूप महत्त्वाचं आहे, की पोलीस जर काम करताय, तुम्ही नवीन ट्रेनी आहात किंवा नवीन ऑफिसर आहात, तर एखाद्या केसमध्ये आपला जो कॉन्स्टेबल असेल, हेड कॉन्स्टेबल असेल, ए-एस-आय असतील, पी-एस-आय असतील, पी-आय असतील, ह्यांच्या हे काय करतात हे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आपण जरी वरिष्ठ अधिकारी जरी असलो, तर सर्वच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. ज्या अनुभवाने येतात ते पुस्तकातून खरं तर मिळत नाही. त्या अनुभवाने जसे केस हँडल करतात, असे आहेत. जे हिंगोलीला असताना माझ्याकडे एक पी-आय मैराळ होते. त्यांच्याकडूनही काही गोष्टी मला
शिकाय मिळालं. ते असे बरेच अधिकारी आहेत की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं. तुम्हाला कधी तुमच्याकडून चुका झाल्या तर तुम्हाला प्रोटेक्टसुद्धा केलं, की त्या ठिकाणी तुमचं इंटेन्शन जर चांगलं असेल आणि तुमच्याकडून जर चुका झाल्या तर निश्चितच वरिष्ठसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाठीशी घालतात, आपल्याला मदत करतात. बरोबर. तुम्हाला जिमचा पण खूप शौक आहे का? आता जर स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे व्यायामाचा तर गोडे आहेच आणि तसं आमच्या घरामध्येच वडील आजहीपर्यंत मलखांब खेळत होते वयाच्या 62 वर्षापर्यंत. त्यामुळे ते कुठेतरी हेरिडिटरी आहे किंवा जीन्समध्ये आहे. त्यामुळे आजही रोज व्यायाम करतो आणि त्याचा खरं तर फील्डवरती ज्यावेळेस तुम्ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन असेल किंवा तुमचा कॉन्फिडन्स चांगल्या पद्धतीने राहतो, की तुम्ही हजारो मॉबला सुद्धा फेस करू शकता, त्यांच्याशी बोलू शकता आणि त्याच्यातून आपल्याला लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हाताळता येते. आत्ताच्या जनरेशनला तुम्ही काय एक आपल्या प्रकारे हे द्याल, की जसं तुम्हाला जर का बघितलं तर आपण नुसतं पिक्चरमध्ये बघतो सिंघम आणि तो ॲक्टर असतो किती झाला, पण तुम्ही तर रिअल लाईफ सिंघम बघूनच किती आरोपींची एकदम म्हणजे हवा टाईट होत असेल ना सर? नाही ह्याच्यामध्ये आता जर क्राईमचं जर बघितलं तर आता आपण मूव्हीमध्ये जर फिल्मी बघतो त्याचं काही खरं तर आमच्या लाईफशी तेवढा प्रॅक्टिकली संबंध नाही आहेत. लोकांची एक भावना असते आणि ही भावना असते की पोलिसांना बऱ्यापैकी फिल्ममध्ये निगेटिव्ह दाखवलं जातं की पोलीस भ्रष्टाचारी आहे, पोलीस पैसा मागतात, पोलीस रोडवरती गाड्या अडवतात किंवा पोलीस असेच असतात. हे निगेटिव्ह इमेज आहे, पण तरीसुद्धा पोलिसांकडं जनतेचं बघणं किंवा अट्रॅक्शन तेवढंच आहे. म्हणजे त्यापेक्षा जास्त आहे. जरी निगेटिव्ह जरी बोलत असतील किंवा आज जरी प्रत्येक वेळेस आंदोलन असतील, कोणतीही कंडिशन असू दे, प्रत्येकाला पोलीस पाहिजे असतो. त्यामुळं जरी निगेटिव्ह जरी समाज बोलत असेल, तेवढंच एक वर्दीबद्दल सुद्धा रिस्पेक्ट आहे, अट्रॅक्शन आहे आणि हे कायम राहण्यासाठी पोलिसाची सुद्धा जिम्मेदारी तेवढीच आहे, की आपलं वर्तनसुद्धा चांगलं असावं, आयडियल असावं, ज्याच्यामध्ये आपल्या वर्तनामुळं कुठेतरी आपल्या वर्दीला किंवा आपल्या खात्याला कुठं डाग लागू नये. आणि आजच्या युवकांना खरं तर आजचा युवक हा डिजिटल युवक असा मी म्हणेल. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला आज मोबाईलवरती उपलब्ध आहेत. वेगवेगळे AI सारखं माध्यम आपल्याला मिळतं आहे, की तुम्हाला 1-2 मिनिटात सुद्धा एखाद्याची माहिती मिळते. एखादं बऱ्यापैकी असं सुद्धा बघितलं, की ह्या माध्यमातून सुद्धा की एखादी आत्महत्या कशी करावी, मर्डर कसा करावा किंवा काय केल्यानंतर काय होतं हे तुम्हाला सर्व ऑनलाईन दिसतंय. ऑनलाईन फ्रॉड मोठ्या प्रमाणावर होतात, चीटिंग मोठ्या प्रमाणावर होते. आजकाल बघितलं तर रोड क्राईम किंवा खिसे कापू हे प्रमाण खूप कमी आहे. 1% पण नाही आहे. पण आज चीटिंग मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात होते. युवकांना एवढंच सल्ला आहे, की बाबा तुम्ही जे माध्यम वापरताय, हे कुठं निगेटिव्ह त्याच्यामध्ये पाहू नका. जे आपल्या अभ्यासाला गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, त्या करिअरमध्ये फोकस करून ह्या माध्यमाचा कसा आपल्याला चांगला उपयोग अभ्यासासाठी करता येईल, हे करावं आणि त्याच्यातले निगेटिव्ह जे काही गोष्टी आहेत, आज जर बघितलं तर लहान मुलंसुद्धा एक 12 वर्षाची मुली असतील, 13 वर्षाच्या मुली, हे कुठेतरी मुलांसोबत जाताना दिसतात, लैंगिक संबंध ठेवताना दिसतात, त्यातून प्रेग्नन्सी होते आणि त्यातून कॉम्प्लिकेशन वाढत जातात. हे केवळ जर बघितलं तर हे माध्यमातून अतिशय सोपं झालेलं आहे, की समोरच्याशी कॉन्टॅक्ट करणं, त्यातून हे म्हणजे हेही बघितलं आहे मी, की 2 दिवसापूर्वीची ओळख झाली आणि त्याच्यासोबत तिसऱ्या दिवशी ती मुलगी निघून जातीये. तर असे आहे, त्याला खरं तर ॲक्च्युली प्रेम नाही आहे ते. हे फिजिकल अट्रॅक्शनमधून ह्या गोष्टी होतात. तर युवकांनी जे करायचं आहे, तर खरं तर आपलं करिअर करावं. दुसरं गोष्ट की आम्हाला सुद्धा कॉलेजला असताना सुद्धा सिनियर म्हणायचे, की "बाबा अभ्यास कर आणि सिलेक्शन झाल्यानंतर जसे माकडाला सुद्धा अप्सरा मिळते, तसं तुझं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा तुला जे काही पाहिजे ते मिळू शकतं." त्यामुळं युवकांनी कुठेतरी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि अभ्यासाकडे, आपल्या करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत DCP राहुल मदने सर आणि जसं की आपण पाहिलं त्यांनी आपल्या पूर्ण जीवनाचा अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे. सोबतच युवकांना संदेश देखील दिलेला आहे. असेच अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आम्ही इंटरव्ह्यूज आणि त्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती आणि बेनवा. नमस्कार.